गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजचा आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असा विषय आहे आजच्या व्याख्यानाचा. मुळामध्ये महाराष्ट्र ही काय तर संतांची भूमी आपण म्हणतो, आणि या संतांच्या भूमीमध्ये माऊली झालेले, नामदेव संत नामदेव झालेत, संत तुकाराम झालेत, संत एकनाथ महाराज झालेत, तसेच संत रामदास स्वामी पण झालेले. पण रामदास स्वामींना समर्थ म्हणतात, जसं ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. म्हणजे त्यांच्यातले ते गुणविशेष जे असल्यामुळे त्यांना आपण माऊली म्हणतो. तर एवढा समाजाने त्रास देऊन सुद्धा त्यांनी म्हणजे माऊलीसारखी त्यांच्यावर कृपा केली सगळ्या समाजावर, म्हणून त्यांना माऊली म्हणलं. किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराज अशी आपण एक उपाधी किंवा त्यांना जगद्गुरु म्हणतो. तसं समर्थांना हे रामदास स्वामींना आपण समर्थ म्हणतो. का म्हणतो हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातलंच एक कारण आहे, ते आपण आधी पाहणार आहोत आणि मग आपण पुढे जाणार आहोत. असं म्हटलं जातं की माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्याला म्हणतात की महाराष्ट्राचा आत्मा. माऊलींना महाराष्ट्राचा आत्मा म्हणतात. संत नामदेवांना काय म्हणतात तर महाराष्ट्राची जिव्हा, जीव. कारण त्यांनी सर्वत्र प्रसार केला, अगदी उत्तर भारतापर्यंत. म्हणजे त्या आपल्या ज्या संत त्यांना जे काही साहित्य सांगून मार्गदर्शन करायचं त्याचा प्रसार केला. संत एकनाथांना म्हणतात कंठ, महाराष्ट्राचा कंठ म्हणतात. कारण पहिल्यांदा भारूड लिहून त्यांनी समाज सुधारणा करण्याचं काम, फार मोठं काम एकनाथ सगळ्या संतांनी काम केलेली आहे. पण आपल्या म्हणजे हे मी जे सांगते ते एक पद्धतीने त्यांना महाराष्ट्राचा आत्मा, हृदय, कंठ हे म्हटलं जातं. तसं संत तुकारामांना हृदय म्हटलं जातं महाराष्ट्राचं, आणि समर्थ रामदासांना मात्र महाराष्ट्राचं मस्तक म्हटलं जातं. बरोबर आहे. आता हे झालं आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला, किंवा म्हणजे आपलं शरीर, महाराष्ट्र देश म्हणजे एक शरीर, अशा दृष्टीने आपण विचार केला. आणि आता एक मंदिर म्हणून जर विचार केला गेला तर मंदिर म्हणजे कोणता आहे तर भागवत धर्म. भागवत धर्म म्हणजे आपला सनातन धर्म जो आहे त्याचं हे मंदिर असा जर विचार केला तर त्याचा पाया रचला माऊलींनी. बरोबर आहे. आणि नामदेव महाराजांनी, संत नामदेवांनी काय केलं तर या भागवत धर्माचा सर्वदूर प्रसार केला, आणि संत एकनाथ महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपल्याला ते माहिती आहे, त्याच्यात मी वेळ घालवणार नाही की त्यांनी माऊलींची समाधी शोधून काढली वगैरे, म्हणून आपण म्हणतो की या भागवत धर्माचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आणि तुकाराम महाराजांना तर या मंदिराचा कळसच म्हटलं जातं. आणि मग समर्थांना काय म्हटलं जातं तर त्या कळसावर असलेला भगवा ध्वज असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने ही महाराष्ट्र संतांची भूमी जी आहे त्याचं वर्णन केलं जातं. आता आपल्याला जेव्हा समर्थांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहायचं आहे तेव्हा आपल्याला समर्थ चरित्राचा थोडक्यात मागोवा घ्यायला पाहिजे किंवा विचार करणं गरजेचं आहे. आता समर्थांच्या चरित्रामध्ये 11 या अंकाला जसं महत्व आहे तसं समर्थांचं सर्व कालखंड 12 वर्ष म्हणजे एका तपामध्ये संपूर्ण विभागणी त्यात झालेली आहे. पहिली 12 वर्ष जी आहेत ती बालपणात गेलेली आहे. समर्थांचं नाव नारायण, पण त्यांनी रामाचे दास म्हणून रामदास म्हणून घेतलं दास्य भक्तीमुळे, आणि नंतर ते समर्थ झाले. कसं हे आपण पाहणार आहोत. हे समर्थ हे पण त्यांचं एक व्यक्तिमत्वाचं विशेष
काय म्हणतात त्याला उपाधी म्हणा किंवा त्याला आपण अष्टपैलू व्यक्तिमत्वातलं एक तत्व म्हणूयात किंवा एक महानता म्हणूयात असं म्हणायला हरकत नाहीये. बालपण सुद्धा समर्थांचं असं झालं की त्यावेळेस सुद्धा त्यांची बऱ्याच लीला केलेल्या आहेत त्या काळामध्ये. आता आपण म्हणतो ना चमत्कार, लीला, मला थोडस इथं स्पष्ट करावं असं वाटतंय की लीला म्हणजे काय, तर आपल्यासारख्या बद्ध लोकांना ते चमत्कार वाटतात, पण संतांच्या दृष्टीने ते चमत्कार नसतात, ते सहज घडलेल्या गोष्टी असतात आणि त्या असतात अस्तित्वात, आपल्याला त्या कळत नाहीत म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. इतक्या त्या समर्थांच्या म्हणजे प्रत्येक संतांच्या साहित्यामध्ये हे चरित्रामध्ये आहेत या बाललीला, तशा समर्थांच्या पण बालपणात लीला आहेत. आणि जेव्हा एकदा समर्थ आईवर चिडून एका अंधाऱ्या खोलीत जाऊन बसलेले होते, तेव्हा आईने खूप शोधलं कुठं आहे म्हणून, आणि एका आडगळाच्या खोलीत काहीतरी आणायला गेली त्या दिवशी, तर तिला असं समर्थ तिथे बसलेले दिसले आणि तिने विचारलं, का रे नारायणा तू इथं का बसलायस? तर तो म्हणाला, आई मी चिंता करतो विश्वाची. म्हणजे बालपणामध्येच समर्थ प्रपंच कोणता करत होता? विश्वाचा प्रपंच केलेला होता, चिंता विश्वाची करत होते. म्हणजे असं त्यांचं बालपण अतिशय खूप छान आहे समर्थांचं बालपण. आणि बालपणामध्ये समर्थांना रामरायांचा अनुभव पण झालेला होता. ती गोष्ट नाही सांगत मी आता, कारण मग आपले बाकी मुद्दे राहून जातील. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की आईने ठरवलं की हा फार खोड्या करतो, ह्याला आपण लग्नाच्या बेडीत बांधून टाकू. म्हणून ती आई म्हणाली की तू लग्न कर. तेव्हा ते समर्थ पळून गेले, झाडावर चढले, तिथून उडी मारली, मग ते कपाळाला टेंगूळ आलं. ते अजूनही समर्थांच्या इथे आवाळू म्हणून आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग श्रेष्ठींनी सांगितलं की तू त्याच्या मागे लागू नकोस लग्नाच्या दृष्टीने, नाहीतर तो कायमचा आपल्या हातातून जाईल. खूप समजावून सांगितलं, कारण समर्थांचा जन्म त्याच्यासाठी नव्हताच, प्रपंच म्हणजे विश्वाचा प्रपंच करण्यासाठी होता, आपल्यासारख्या सर्वसाधारण प्रपंच करण्यासाठी नव्हता. तरी पण आईची आशा म्हणा, माया म्हणा, ती म्हणते की तू फक्त अंतरपाठ धरेपर्यंत उभं राहा. समर्थ अतिशय काय म्हणतात त्याला, कुशाग्र बुद्धिमान होते, लगेच तयार झाले. आईला पण बरं वाटलं, चला काय तयार झाला आपला नारायण आपल्या सांगण्यावरून. आणि त्यांनी एक मुलगी शोधली आसनगावची आणि तिथे त्यांचं लग्न ठरवलं. आणि अंतरपाठ धरल्याबरोबर समर्थांना आठवण झाली. शुभम सावधान म्हटल्यावर समर्थ सावध झाले. समर्थ चरित्रामध्ये एकही चूक नाही, असं जसं करंदीकरांनी किंवा खूप जणांनी घेऊन ठेवलेलं. आणि सावध झाले आणि तिथून जी धूम पळून निघून गेले. आणि मग त्याच्यावर खूप जण आक्षेप घेतात की हे कसले समर्थ, एका मुलीचं नुकसान केलं. तर तसं झालेलं नाहीये. पूर्वी बालविवाहाची पद्धत होती, तर त्यामध्ये पाळण्यात लग्न लावली जायची. तर त्या गावातलाच एक जो होता की त्याची पाळण्यातली बायको गेलेली होती, म्हणजे तो काय झाला, बिजीवर झाला. त्याच्याबरोबर त्या मुलीचं लग्न लगेच लावण्यात आलं. आणि माझ्या मते तर हे पूर्ण प्लॅनिंग असणार आहे श्रेष्ठींचं. म्हणजे आईला पण शब्द दिला, त्यामध्ये पण ते त्यांनी त्याप्रमाणे वागले आणि पुढचं पण त्यांचं काम हे सुखकर करण्यासाठी झालं. कारण एवढ्या जमावामधून समर्थ निघून गेले कुणीच अडवलं नाही, असं नाही होणार आहे ते. म्हणजे हे माझं स्वतःच अभ्यासातून निर्माण झालेलं मत मांडते. म्हणजे हे पण एक व्यक्तिमत्वाचं काय म्हणतात, हा पैलूच आहे ना, की सावधान म्हणाले की सावधान झाले, हा प्रपंच मला करायचा नाही, म्हणून तिथून धूम ठोकली आणि कुठं आले, नाशिक इथे टाकळीला. आणि तिथे पुरस्चरण केलं, गायत्री पुरस्चरण केलं. श्रीराम जयराम जय जयराम या जपाचं काय म्हणतात त्याला तप हे केलं, उपासना केली. आणि ती सगळी तपश्चर्या आपल्याला माहिती आहे, त्याच्यात मी वेळ घालवत नाही. अतिशय कठोर अशी साधना समर्थांनी केलेली आहे. 21 समासीच्या वेळेस आपण ती खूप व्यवस्थित पाहिलेली आहे. आणि अशी 12 वर्षाची साधना, म्हणजे 12 ते 24 या वर्षामध्ये समर्थांनी साधना केली, पुरस्चरण केलं. आणि दुपारच्या वेळामध्ये ते नाशिक येथे पंचवटीच्या येथे जाऊन अध्ययन करायचे, अध्यापन करायचे, लेखन करायचे. समर्थांनी काय म्हणतात रामायण सुद्धा हस्ताक्षरात लिहिलेले आहे. धुळ्याला त्याची प्रत मी पाहून आलेली, अतिशय सुवाच्य अक्षर. कारण आधी केले आणि मग सांगितले, हे समर्थांचं ब्रीद होतं. आणि समर्थ तसे वागले म्हणून तर समाजाला त्यांचे ते विचार पटलेले.
आणि मग त्याच्यानंतर काय झालं, 24 म्हणजे 12 वर्ष पुरस्चरण 12 वर्ष केल्यानंतर 24व्या वर्षी तीर्थाटनासाठी निघाले. भारत भ्रमण केलं, आसेतू हिमालय. असं सांगितलं जातं की काही काही ठिकाणी समर्थ एकापेक्षा जास्त वेळेला गेलेले होते. आणि अशा पद्धतीने त्यांनी तीर्थाटनामध्ये संपूर्ण भारत देशाचं जे काही चित्र आहे ते पाहिलं. असं म्हटलं जातं की फक्त तुकाराम महाराज सोडून सगळ्या संतांनी भ्रमण केलेलं आहे आणि संपूर्ण देशाचं चित्र पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस उत्तरेकडे मुघल आक्रमण होतं, फक्त संरक्षित क्षेत्र होतं ते दक्षिण दिशेला होतं, असं पूर्वी पहिली स्थिती होती. पण ते सुद्धा तेवढं संरक्षित राहिलं नाही. आणि मग त्यावेळेस काय होतं की समर्थांनी संपूर्ण भारत देशाचं चित्रण केलेलं आहे एका स्फुटकाव्यात की कसं होतं ते. आणि त्यांची कुशाग्र बुद्धी तर लहानपणापासूनच होती, निरीक्षण शक्ती अतिशय सूक्ष्म होती, आकलन शक्ती म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये ग्रास्पिंग म्हणतो. आकलन कळत नाही आपल्याला, ग्रास्पिंग म्हटलं की पटकन कळतं. ती अतिशय सूक्ष्म आणि म्हणजे चाणाक्षच होते समर्थ. त्यामुळे एवढ्या सगळ्या 12 वर्षाच्या तीर्थाटनामध्ये त्यांनी संपूर्ण देशाचं चित्र काय आहे पाहिलं. आणि त्यांना भयंकर दुःख यातना झाल्या, कारण त्यांचं मन हे विश्वमन होतं, त्यामुळे त्यांचं दुःख हे पण विश्वदुःखच होतं. आणि मग त्यांनी एक निश्चय केला आणि रामरायां परत म्हणजे ह्या टाकळीच्या येथे त्यांना रामरायांचा आत्मसाक्षात्कार झाला. असं सांगितलं जातं की समर्थांनी हा देह आता काय आत्मसाक्षात्कार झालेला आहे, हा देह काय कामाचा म्हणून तो त्याग करण्याचं ठरवलं. आणि तेव्हा रामरायांनी पुन्हा दर्शन देऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला कृष्णा खोऱ्यामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला कार्य करायचं आहे. आणि त्याप्रमाणे समर्थ इकडे आले. आणि मग ह्या चाफळ किंवा या कृष्णा नदीच्या काठामध्ये येऊन ती काय झालं, त्यांची कार्यभूमी झाली समर्थांची. मग इथं त्यांनी काय केलं तर स्वतंत्र संप्रदायाची स्थापना केली. तो स्वतंत्र संप्रदाय स्थापन केला, तो कशाच्या जोरावर होता तर त्याचा सामर्थ्य हाच पाया होता. समर्थांचा संप्रदाय जो आहे ना तो त्याचा पाया सामर्थ्य हा होता. आणि मग त्या संप्रदायाचा आधारे समर्थांनी महाराष्ट्र धर्माची जी ध्वज आहे म्हणा किंवा पताका आहे ती खूप उंच उभारली पुढच्या 12 वर्षात. मग त्याच्यानंतरच्या 12 वर्षामध्ये समर्थांनी धर्मकारण केलं आणि राजकारण केलं आणि या दोघांचा समन्वय साधला. आपण पाहणार आहोत समर्थांचं राजकारण म्हणजे काय, धर्मकारण म्हणजे काय. आणि मग त्याच्यानंतरचे जे 12 वर्ष आहेत ते आनंदवन भुवनी, हे समर्थांचं रामराज्याचं जे स्वप्न होतं ते रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. आणि त्या रामराज्यामध्ये शिवाजी महाराजांचं सुराज्य आणि स्वराज्यच होतं, त्याच्यामध्ये सगळी जनता ही किंवा रयत, शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये रयत हा उल्लेख आहे, ते सगळं सुखा समाधानाने नांदलेलं समर्थांनी पाहिलं. असं सगळं समर्थांच्या चरित्राचा 12 वर्षाचा हा टप्पा आहे. मग आता या संप्रदायाचं आपण म्हणतो की फाउंडेशन हे सामर्थ्य होतं. मग म्हणजे त्याची चार स्तंभ होते या समर्थ संप्रदायाचे. पहिलं म्हणजे काय तर मुख्य म्हणजे हरिकथा निरूपण, दुसरं म्हणजे राजकारण, तिसरं म्हणजे सावधपण आणि चौथं म्हणजे साक्षेप. आता ही काय सूत्र आहेत म्हणजे समर्थ आत्मज्ञानी संत होते, समर्थांना आत्मसाक्षात्कार झालेला होता. समर्थांनी दासबोधामध्ये सुद्धा सांगितलंय एक बोलला विशद भक्ती मार्ग, म्हणजे समर्थ भक्ती मार्गीच संत होते. फक्त समर्थकालीन परिस्थिती कशी आहे हे आपण पाहिल्यानंतर समर्थांना सामर्थ्याचा उपयोग करून राजकारण करावं लागलं, समाजकारण करावं लागलं. आणि समर्थांचं राजकारण म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत, कारण तो एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे. आता त्या समर्थ काळाचा विचार केला तर समर्थांचा काळ कसा होता तर राजकीय संघर्ष होते, म्हणजे तिथे धार्मिक जीवन काहीच नव्हतं, सगळीकडे अशांतता मानलेली होती, लोक भयभीत होती, त्याच्यानंतर धर्मांतर होत होती, अत्याचार होत होते, लूट होत होती, त्याच्यानंतर सगळीकडे कपटीपणा क्रौर्य याची परिसीमा गाठलेली होती त्या काळामध्ये. आणि संपूर्ण समाज हा लाचार झालेला होता. मग ह्या समाजाला जर जागृत करायचं असेल तर त्याला सामर्थ्याची गरज होती.
हे समर्थांनी काळाची पावलं ओळखून ठरवून हा संप्रदाय सामर्थ्याच्या जोरावर म्हणजे ह्या 4 सूत्रींवर ह्या संप्रदायाची स्थापना केली होती. आणि या 4 सूत्रीवर स्थापना करून समर्थांनी 20 कलमी कार्यक्रम दिलेला होता. तो आता आपण फार त्यात पडायला नको. आणि तो कार्यक्रम समर्थांनी स्थापन केलेल्या प्रत्येक मठातल्या महंताला तो आचरणात आणणं कंपल्सरी होतं आणि शिस्त होती समर्थांकडे. आणि समर्थ कधी पण कोणत्याही मठात जाऊन तिथे पाहायचे आणि जर त्यांची शिस्त बेशिस्त असेल तर त्या महंताला चोप पण द्यायची. समर्थांच्या चरित्रामध्ये आहे, चरित्र अप्रतिम चरित्र आहे. म्हणजे प्रॅक्टिकल संत म्हणतो ना तसं मला समर्थ खूप आवडतात, म्हणून मी त्या अभ्यासाकडे वळलेले. आणि तो जो काही अभ्यास आहे त्यातून मी तुम्हाला आज मला जे काही समजले ती समर्थांची व्यक्तिमत्वामधली वैशिष्ट्य सांगण्याचा एक प्रयत्न करणार. म्हणजे काय होतं, एकतर सगळं सुलतानी आणि महाराष्ट्रात म्हणाल तर 4 शाह्या होत्या, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही आणि पुन्हा मोगल. अशा पद्धतीने तिथे 4 मुसलमानी राज्य करत होते, राज्यकर्ते. आणि त्यांचं ध्येय काय आहे तर प्रजेची लूट करणे, प्रजेला त्रास देणे, हिंदूंची सगळी जी भक्तीची स्थानं आहेत ती तोडफोड मोड करणे. आणि अशा प्रकारे सगळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. आणि समर्थ सांगतात की दहशतीमध्ये भक्ती होऊ शकत नाही. हे समर्थांचं पहिलं तत्व होतं. व्यक्तिमत्वातले आपण पैलू पाहतोय. म्हणजे काय पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे तरच भक्ती पण योग्य होईल, साधकाला उपासना मार्ग सुलभ होईल, त्याच्यासाठी स्वातंत्र्याची खूप आवश्यकता होती असं समर्थ सांगत होते. आणि त्याच वेळेस एक दुष्काळ पण पडलेला होता. म्हणजे अस्मानी आणि सुलतानी अशा संकटामध्ये संपूर्ण रयत, संपूर्ण जनता, संपूर्ण समाज हा अडकलेला होता. मग आता ह्या परिस्थितीमध्ये राष्ट्रधर्म जागवणे हे समर्थांचं ध्येय होतं आणि तेच ईश्वरी कार्य होतं आणि ते करण्यासाठी समर्थ इथे आलेले होते. हा एक पैलू आहे समर्थांच्या चरित्रातला किंवा व्यक्तिमत्वातला. आणि मग ह्याच्यामध्ये हरिकथा निरूपण आलं, राजकारण आलं. आणि ह्या 4 हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण, साक्षे या 4 आधारांवर समर्थांनी हे कार्य पुढे नेलं आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याचं काम केलं आणि लोकांमध्ये म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोघांची सांगड असं आपण म्हणू. हा एक समर्थांच्या व्यक्तिमत्वातला वेगळा पैलू आहे. आणि मग तर आपण पाहिलं ना की समर्थांच्या काळात देवाचं वैभव पण नव्हतं आणि स्वातंत्र्य पण नव्हतं. मग हे दोन्हीही मिळायला पाहिजे म्हणून समर्थांनी संपूर्ण समाजालाच जागृत करण्याचं ठरवलं. आणि मग आता या समाजाचं जागृती करणं किंवा क्षात्रतेज जे मृत झालेलं होतं, तर अनेक क्षत्रिय जे सरदार होते ते सगळे मुघल किंवा ह्या आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या दरबारी जाऊन सरदारकी करत होते. म्हणजे त्यांना समाजाचं काही घेणं देणं नव्हतं. अशा प्रकारे क्षात्रतेज पण मृत झालेलं होतं. कारण लोकांसमोर आदर्शच कुठले नव्हते, आदर्श ठेवण्यासारखं काही नव्हतंच ना. तर संपूर्ण समाज हा मृतप्राय झालेला होता, दहशतीखाली होता, भीतीखाली होता. मग समर्थांनी काय केलं, या विवेक केला. विवेक तर समर्थांचा अतिशय लाडका गुण आहे, सद्गुण आहे. आणि त्या विवेकाने समर्थांनी काय केलं, या समाजापुढे, मृत समाजापुढे 3 देवतांची स्थापना केली. ते कोणते होते तर प्रत्यक्ष श्रीराम, का हे पण मी सांगणार आहे, नंतर हनुमंत आणि नंतर तुळजाभवानी. आता प्रत्यक्ष श्रीराम काय होतं तर श्रीराम रामराज्य हीच त्यांची कल्पना होती ना समर्थांची. आणि श्रीरामांचं राज्य कसं होतं तर सुराज्य होतं आणि स्वराज्य होतं. आणि श्रीरामांनी काय केलं होतं की राज्याभिषेक होणार आहे हे सांगितलेलं सुद्धा समस्थितीत स्वीकारलं होतं. आणि राज्याभिषेकाच दिवशी त्याला सांगण्यात आलं की तुला वनवास आहे, तो पण समस्थितीत स्वीकारलेलं होतं. म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलेलं ना स्थितप्रज्ञाची लक्षणं, सुखदुःख समेत कृत्वा, हे श्रीरामांनी स्वीकारलं होतं. आणि नंतर वनवासात जाऊन श्रीरामांनी काय केलं होतं तर रावणासारख्या अहंकारी, रावण म्हणजे काय
आपण जर पाहिलं तत्वार्थ रामायणात तर हा सगळा अर्थ दिलेला आहे. रावण म्हणजे अहंकार वगैरे वगैरे. खूप खोलात जात नाही मी कारण आपला विषय बाजूला नाही. पण मला खूप मोह होतो आणि ह्या सगळ्यांवर रामाने विजय मिळवलेला होता. म्हणून समर्थांचं रामराज्य ही संकल्पना होती आणि तीच इथं म्हणजे हे सगळे जे मुघल म्हणा, निजामशाही, आदिलशाही यांची जी आचरणाची पद्धत होती ना ती क्रूरच होती ना सगळी. त्याच्या विरुद्ध त्यांना सामर्थ्याने समाजाला उभं करून स्वातंत्र्य, स्वराज्य आणि काय म्हणतात त्याला लोकांना भक्ती मार्गाला, कारण स्वातंत्र्य असेल तरच भक्ती नीट होईल हे समर्थांना ठामपणे माहिती होतं. त्यामुळे त्यांनी काळाची पावलं ओळखली आणि ह्या 3 देवतांची स्थापना केली. पहिलं म्हणजे श्रीरामांची भक्ती वाढवली. नंतर चाकळला पहिलं श्रीरामांचं मंदिर तयार केलं. नंतर हनुमंताची, जिथे तिथे समर्थांनी 11 मारुती तर प्रसिद्ध आहेत, हनुमंतांची देवळं स्थापन केली आणि ते देवळाच्या मागे बलोपासना होत असेल. कारण शारीरिक सामर्थ्य पण महत्वाचं होतं. म्हणजे मानसिक सामर्थ्याबरोबर शारीरिक सामर्थ्य सुद्धा महत्वाचं असल्यामुळे आपण अजून पुढे पाहणार आहोत. हनुमंतांची भक्ती आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, नीती आहे, सगळी भरपूर लक्षणं आहेत. त्याच्यासाठी त्यांनी हनुमंताची स्थापना केली. आणि तुळजाभवानी ही प्रत्यक्ष महाराष्ट्राची कुलदैवत होती आणि शक्ती आहे. आपण कोणतीही देवी ही आपण काय मानतो, शक्ती स्वरूपात मानतो. कारण समर्थांना भक्ती आणि शक्ती एकत्र करायची होती आणि मगच त्यांना राष्ट्रात चैतन्य निर्माण करायचं होतं. म्हणून त्यांनी या 3 देवतांची स्थापना केली आणि राष्ट्रधर्म आणि स्वधर्म रक्षणाचा पुरस्कार केला. हे एक व्यक्तिमत्वातलं पैलू आहे आपण म्हणून. मग का केला तर समर्थांचा उपदेशच मुळात असा आहे की संस्कृतीचं तारण करायचं. म्हणजे काय करायचं, राष्ट्र, समाज आणि मानव म्हणजे मनुष्य म्हणजे व्यक्ती, माणूस, समाजातला समाज कसा बनतो तर अनेक व्यक्ती एकत्र येऊन आपण म्हणतो ना तसा समाज बनतो. मग यांच्यात काय करायचंय, पुरुषार्थ, आपले 4 पुरुषार्थ, चैतन्य जागवायचे, अस्मिता जागवायची. अस्मिता म्हणजे सगळे घाबरून बसलेले होते, मी कोणीतरी आहे आणि मला काहीतरी कार्य करायचंय, त्याला म्हणतात अस्मिता, ती जागृत करायची होती. त्याच्यानंतर नीती, शक्ती, भक्ती, युक्ती ह्या सद्गुणांचा आदर्श समर्थांकडे होता आणि त्या आदर्शांनी त्यांना एक उत्तम समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी समर्थांनी राष्ट्रधर्म आणि स्वधर्माचा पुरस्कार केला. आहे एक मोठं गुण आहे समर्थांचा. मग राष्ट्राच्या उद्धारासाठी समर्थांनी हरिभक्ती पण सांगितली, राष्ट्रकारण केलं, म्हणजे भक्ती आणि शक्ती याचा समन्वय साधला आणि या दोन्ही बाजूला समर्थांनी खूप कार्य केलेलं आहे. म्हणून समर्थांचं हे व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे मला असं वाटतं. म्हणजे समर्थांनी काय कार्य केलं तर त्या काळी उदंड प्रयत्नवाद सांगितलं समर्थांनी, यज्ञ तोच देव हे सांगितलं आणि प्रारब्धवाद पूर्णपणे निपटून काढला. हे फार मोठं कार्य समर्थांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्रीमुक्ती म्हणजे काय हे समर्थांनी दाखवून दिलं आणि स्त्रियांना शिक्षण देऊन कितीतरी स्त्रियांना मठाधिपती केलेलं आहे. वेण्णा स्वामींना तर उभारून कीर्तन करायचा अधिकार होता. त्यामुळं स्त्री शिक्षणाचं जनक कोण आहेत तर ते समर्थ आहेत. हा एक समर्थांचा म्हणजे मी कुठंतरी वाचलेलं आहे की महर्षी धोंडो केशव कर्व्यांची प्रेरणा समर्थ होते, असं एक कुठेतरी वाक्य मला आता आठवत नाहीये, पण स्त्री शिक्षणाचे जनक समर्थ होते. हा एक समर्थांच्या व्यक्तिमत्वातला विशेष पैलू आहे. आता गिरीधर स्वामी म्हणून एक शिष्य आहेत समर्थांच्या शिष्य परंपरेत, त्यांना समर्थांचं खूप सानिध्य लाभलं होतं. तर त्यांनी त्यांच्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये समर्थांचं वर्णन काय केलंय की ते सगळ्या संतांना लागू पडतं. तर त्यांनी काय केलंय, समर्थ अनंत गुणे परिपूर्ण, निजरूप पाहता केवळ परिब्रह्म निर्गुण, लीला विग्रहे शिष्योपदेशे सगुण, संत सर्वज्ञ जाणते. ह्याच्यातच आपल्याला समर्थांचे सगळे व्यक्तिमत्वातले पैलू दिसून येतात. म्हणजे काय, अनंत गुण, गीतेमध्ये जी दैवी गुण संपत्ती जी सांगितलेली आहे ना ती सगळ्याच संतांमध्ये आहे. आपल्याला समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घ्यायचे म्हणून आपण आज समर्थांच्या चरित्राचा आधार घेऊन बोलतो आहोत. आणि
त्याप्रमाणे हे सगळे गुण सगळ्या संतांमध्ये होते, तसेच हे समर्थांमध्ये होते. फक्त समर्थांचा काळ वेगळा होता, त्यामुळे समर्थांना राजकारण पण करावं लागलं. मग आता समर्थांच्या दृष्टीने धर्म, आपण आधी धर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. धर्म म्हणजे काय तर धारण करणे किंवा टिकवून ठेवणे, ह्याचा अर्थ धर्म. आपण जो धर्म म्हणतो की नाही, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, तो धर्म हा अर्थ नाहीये. धर्म म्हणजे धारण करणे, टिकवून ठेवणे. काय धारण करायचंय किंवा काय टिकवायचंय तर न्याय, आचरण टिकवायचंय, सदाचरण टिकवायचंय, नीती टिकवायची आहे, शौर्य टिकवायचंय, राष्ट्रनिष्ठा टिकवायची आहे. ह्या दृष्टीने समर्थांचा धर्म ही संकल्पना होती. आणि त्यामुळे हे सगळं आचरण करून धरून टिकून ठेवून काय करायचंय, व्यक्ती आणि समाजाचं कल्याण करायचं. हे जे होणार आहे ना, या सगळ्याला समर्थ धर्म म्हणतात. म्हणजे काय, कर्तव्य, नीती, संघटना आणि समाजाची धारणा जी आहे ती म्हणजे समर्थांचा धर्म, असं आपण पाहूया. म्हणजे ह्याच्यामध्ये समर्थांचं कर्मकांड नव्हतं, केवळ पूजा अर्चा हा भाग नव्हता, तर समर्थांच्या धर्मामध्ये काय होतं, सदाचार होतं, कर्तव्य पालन होतं, त्याच्यानंतर भक्ती आणि शक्ती यांचा समन्वय होता, त्याच्यानंतर लोककल्याण होतं आणि राष्ट्रधर्म होतं. म्हणजे हे सगळे पैलू समर्थांकडे होते आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रभाराचं फार मोठं काम केलेलं होतं. आता आपण राजकारण म्हणतो, समर्थांनी राजकारण केलं. तर राजकारण म्हणजे काय होतं, समर्थ आत्तासारखं राजकारण नाही हा समर्थांचं राजकारण म्हणजे काय, प्रजा आणि राजा यांचे संबंध कसे होते हे समर्थांनी आखून दिलेली होती. हे राजकारण समर्थांनी काय केलंय तर समर्थांनी क्षात्र धर्म सांगितलेला आहे, समर्थांनी राजधर्म सांगितलेला आहे उपदेश, समर्थांनी सेवक धर्म सांगितलेला आहे, आणि त्याच्यामध्ये समर्थांनी जो आपण धर्म ही व्याख्या आता पाहिली त्याची सूक्ष्म तत्व सांगितलेली आहे. म्हणजे राजाने काय वागलं पाहिजे, क्षत्रियांनी काय वागलं पाहिजे आणि सेवक धर्मामध्ये काय काय यायला पाहिजे, ह्या सगळ्याची सूक्ष्म तत्व सांगितलेले. अशा पद्धतीने समर्थांनी राजकारण केलं होतं. म्हणजे त्यांनी काय असं शिवाजी महाराजांना इथं लढाई कर तिथं लढाई कर हे सांगितलेलं नव्हतं. समर्थांनी अशा पद्धतीने राजकारण केलं होतं. आणि मग त्यांच्या राजकारणामध्ये काय तर राजा आणि प्रजा यांचे संबंध होते, कसे असायला पाहिजे, लोक आणि समाजाची स्थिती त्या काळात जी काही होती, आता सुद्धा थोडी बहुत तीच स्थिती आहे. आपण बघा हे आपल्या आत्ताच्या परिस्थितीला लावलं तर हे तंतोतंत जुळतंय आपल्याला. त्यामुळे समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ना हे सर्वकालीन आहे असं म्हणेन, आणि हा एक गुण आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. मग काय होतं की लोक म्हणजे व्यक्ती आणि समाज यांची स्थिती सुधारण्यासाठी ज्या चळवळी कराव्या लागल्या त्याचा समावेश राजकारणामध्ये होता. त्याच्यानंतर लोकांचे पुढारी आणि त्या पुढाऱ्यांची कर्तव्य यांचं नियमन होतं. कारण समर्थांनी महंत नेमले होते मठावर, आणि ते महंत बसून नाही राहायचे, ते लोकांच्या जायचे, लोकसंग्रहाचं काम करायचे, लोकांना शिक्षण द्यायचे, खूप काम करायचे. जे समर्थांनी काम केलंय त्यांचे महंत पण तेच काम करायचे. समर्थान एवढेच त्यांचे महंत ताकदीचे होते. आणि मग त्यांची कर्तव्य ठरवून दिलेली आहेत, 20 सूत्र दिलेली आहेत, आणि मग ती सूत्र होतात की नाही त्याचं नियमन करणं हे राजकारणामध्ये येत होतं. आजच्या सारखं नाही, आज आपल्याला मतांसाठी येतात बघा पुढारी, आणि त्याचं नियमन होतं की नाही आपण पाहतच नाही, ते 5 वर्षांनी पुढच्या निवडणुकीला परत येतात. तसं नव्हतं. समर्थांच्या राजकारणामध्ये काय होतं की पुढारी लोक म्हणजे महंत यांची आखून दिलेली कर्तव्य होती, आणि ती कर्तव्य ते पार पाडतायत की नाही याच्यावर नियमन होतं. हे सगळं आहे. त्याच्यानंतर त्या काळामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था होती. वर्ण म्हणजे काय आहे तर कर्माने ठरलेला आहे. म्हणजे आता मी आहे, एक व्यक्ती आहे, तर माझी सुद्धा दिवसभरामध्ये मी या 4 वर्णांमध्ये काम करते. जेव्हा मी काहीतरी शिकवते माझ्या मुलांना मुलींना तेव्हा मी ब्राह्मण असते, कारण अध्यापनाचं काम करते. जेव्हा मी आई वडिलांची, माझ्या सासू सासऱ्यांची, वयस्कर लोकांची सेवा करते तेव्हा मी त्या चौथ्या वर्णात जाते. किंवा मी जर काही व्यवसाय करत असेल तर तो वैश्य वर्णात जाते. म्हणजे वर्ण म्हणजे काय, किंवा एखाद्या अन्यायाविरुद्ध मी लढते तेव्हा माझा तो क्षात्र वर्ण असतो.
म्हणजे वर्ण म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं तर समर्थांचं राजकारण आपल्याला कळेल. आणि मग ह्या 4 वर्णांची व्यवस्था काय आहे किंवा त्याला संरक्षण मिळायला पाहिजे याच्यावर समर्थांचं लक्ष असायचं. त्याच्यानंतर लोकांना राजी ठेवायचं. म्हणजे लोकांना राजी ठेवायचं म्हणजे काय, लोकांच्यातले गुण पारखायचे. म्हणजे त्यांना राजी ठेवायचं की ह्याच्यामध्ये दुर्गुण कोणता आहे, ह्याच्यामध्ये गुण कोणता आहे, मग तो गुण किंवा तो दुर्गुण त्याचा आपल्या लोकसंग्रहामध्ये कसा वापर करून घेता येईल ह्याचा अभ्यास समर्थ करायचे आणि त्यांचे महंत पण करायचे आणि मग त्यांना आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घ्यायचं. म्हणजे मी जे समर्थांचं सांगितलं की अवलोकन सूक्ष्म, चिंतन सूक्ष्म, कुशाग्र बुद्धी, हे सगळे व्यक्तिमत्वातले जे पैलू आहेत ते त्यांच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसतात. आणि मग अशा पद्धतीने समर्थांनी लोकसंग्रह केला आणि समर्थांनी काय केलं, न्याय नीती धर्माचरण ह्याचं अनुसरण होतंय की नाही, याचं आचरण होतंय की नाही हे पाहत त्यांनी त्यांचं राजकारण केलं. राजकारणाचं मूळ काय होतं, रामराज्य. म्हणजे त्याचं बेसच रामराज्य हे मूळ होतं राजकारणाचं. कारण रामराज्य सुराज्य होतं, स्वराज्य होतं. त्यामुळे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हा राजकारणासाठी म्हणजे रामराज्यासाठी लाभलेला होता. म्हणून समर्थांनी त्यांना पूरक असं काम केलं. म्हणजे असं शंकर अभ्यंकरांनी एका त्यांच्या समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात लिहिलंय की जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पूरक राजा जर समर्थांना मिळाला नसता तर समर्थांनी शस्त्र हातात घेतलं असतं, असं त्यांचं वाक्य आहे. मला असं वाटतं. म्हणजे इतकं समर्थ त्या काय म्हणतात त्याला समाज उद्धार करण्यासाठी हे पुरस्कार घेतलेला होता त्यांनी. आणि मग आपण पाहिलं की राजधर्म क्षात्रधर्म सेवक धर्मातून त्यांनी सूक्ष्म तत्व सांगितलेली होती धर्माची. आता आपण ही जी सूक्ष्म तत्व आहेत त्याची 2 उदाहरणं पाहूयात. सकळ लोक एक करावे, गनिम निपटून काढावे. राष्ट्रात्मक विचार आहे. क्षात्रधर्मामध्ये असेल राजधर्मामध्ये असेल हा विचार. म्हणजे विचार कशा पद्धतीचे सूक्ष्म धर्माचे सांगितलेले आहेत त्याचं पाहतो. दुसरा आहे म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावध असावे. म्हणजे परकीय आक्रमणाच्या संदर्भात सावधानतेचा इशारा समर्थांनी दिला. कारण सतत पोर्तुगाल होते. शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला कळेल की या फक्त या 4 शाळाच नव्हत्या. पोर्तुगाल होते, अजून बरेच शिवाजी महाराजांना शत्रू होते, ब्रिटिश होते. त्यामुळे अखंड सावधान. संभाजी महाराजांना पत्र जे लिहिले त्याच्यात सुद्धा समर्थांनी ह्याच म्हणजे पत्र अवेलेबल आहेत आपल्याकडे, ती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की समर्थांनी हेच विचार धर्माचे सूक्ष्म तत्वांनी सांगितलेले आहेत. मग आता काय केलं समर्थांनी, संप्रदाय स्थापन केला. त्या संप्रदायाचं बेस होता, सामर्थ्य होता. आणि मग ह्याच्यामुळे काय झाली की प्रजा ही एक, प्रजामध्ये एकी. आता म्हणतात ना बटेंगे तो कटेंगे, हेच सूत्र आहे ना, एकी हेच बळ असं जे आहे आता पण तेच आहे ना. तेच समर्थांनी ते सूत्र एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यामुळे प्रजा एकत्र झाली, एकजूट झाली आणि भक्ती मार्गाची आपोआप वाढ होत गेली. कारण समर्थांनी काय सांगितलं की भीती नसेल, स्वातंत्र्यता असेल, परतंत्र्य नसेल तर भक्ती मार्ग वाढतो. त्याप्रमाणे समर्थांनी एकजूट केली, संघटना केली आणि मग त्यामुळे काय झालं, भक्ती मार्गाची वाढ झाली आणि संघटना आपोआप स्ट्रॉंग म्हणजे काय म्हणतात त्याला शक्ती आणि भक्तीचं एकत्रीकरण होऊन त्यात सामर्थ्य आले. आणि मग समर्थांनी मठ महंत ह्याच्यामध्ये सगळा समाज हा ओवला गेला. म्हणजे प्रत्येक 1100 मठ समर्थांनी स्थापन केले त्या काळात, जेव्हा हिंदूंची देवळं तोडत होते, मूर्त्या तोडत होते, त्या काळामध्ये समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. केवढं सामर्थ्य आहे बघा. म्हणजे समर्थांना मारुतीरायांचे अवतारच म्हटलं जातं. त्यामुळे एवढे मठ स्थापन केले, या मठांमध्ये महंत नेमले, या महंतांमधून कार्य केलं आणि संपूर्ण समाज या मठाच्या मध्ये संप्रदायामध्ये ओवला असं म्हटलं जातं. आणि मग संपूर्ण समाज हा एकत्रित झाला. त्यांनी शक्ती मूल्य एकत्रित केली समर्थांनी आणि त्या समाजाला एक प्रकारचं बळ निर्माण झालं. आणि असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळे समर्थांनी याच्यातून तयार केले.
स्वराज्य स्थापनेसाठी. म्हणजे अशा पद्धतीने समर्थांचं जे कार्य आहे ना, हेच त्यांचं व्यक्तिमत्वाचं काय म्हणतात डायमेन्शन, आयाम आहे हा व्यक्तिमत्वातला. तरी पण आपण अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने ते कसं बसवता येईल हे पाहूयात. आता मुख्य म्हणजे समर्थांनी काय काम केलं तर प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये सांगड घातली, काय म्हणतात समतोल साधला. प्रपंची पाहिजे सुवर्ण. समर्थांना हे पण मान्य आहे की प्रपंचामध्ये पैशाची गरज आहे, अर्थाची गरज आहे, पण तो कसा मिळवला पाहिजे, त्या धर्माच्या आधारावर तो मिळवला पाहिजे, नीतीने मिळवला पाहिजे, न्यायाने मिळवलेला पाहिजे. हे सगळे जे 4 पुरुषार्थ आहेत ते सगळे धर्माच्या आधारावर असायला पाहिजे. आणि मग समर्थांनी सांगितलं की हा प्रपंच करता 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 तो फिका होत जातो आणि मग तो मनुष्य परमार्थाला लागतो. कसा फिका होत जातो प्रपंच करता करता? कारण प्रपंचामध्ये जे गुण आवश्यक आहेत ना तेच परमार्थात आहे, असं समर्थांचं सांगणं आहे. दासबोधामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. आणि मग प्रपंचामध्ये आपण कसं करतो, सावध असतो की प्रपंचामध्ये, की आता युद्ध चालू आहे, पेट्रोल, आपण किती सावधपणा बाळगत असतो. आपण इन्व्हेस्टमेंट करताना सावधपणा बाळगतो. कितीतरी गोष्टीत रोजच्या व्यवहारात आपण सावधपणा बाळगतो. मग तो सावधपणा परमार्थात पण पाहिजे. आता तो खूप नाही 21 समासीमध्ये तर त्याच्यावर खूप झालेलं आहे आपलं बोलणं. त्याप्रमाणे समर्थ सांगतात की प्रपंच करत 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 काय होतं, तो एके दिवशी फिका होतो आणि मग माणूस परमार्थाच्या मार्गाला लागतो आणि प्रपंचातले जे गुण आहेत ते परमार्थाला पण उपयोगी येतात. मग समर्थांचं सांगणं काय आहे तर प्रपंच म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कुटुंबाचं हित जपतो की नाही आपण. मग परमार्थ म्हणजे काय आहे तर, किंवा राजकारण म्हणजे काय तर राष्ट्राचं हित जपणं, किंवा समर्थांच्या शब्दात सांगायचं तर व्यापक प्रपंच म्हणजे राजकारण किंवा राष्ट्रहित जपणे. आपण कुटुंबातल्या लोकांची किती काळजी घेतो की नाही, काही होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी सारख्या सूचना देत असतो, त्याची काळजी घेतो प्रत्येक व्यक्तीची आपल्या कुटुंबातली, त्याला आपण प्रपंच म्हणतो. पण समर्थांचं काय होतं की हे विश्वची माझं घर, संपूर्ण विश्व हेच माझा प्रपंच आहे आणि मग त्या सगळ्या विश्वातल्या लोकांचं हित जपणं, इतका मोठा व्यापक समर्थांचा प्रपंच होता. आणि त्याच्यासाठी समर्थांनी राजकारण केलेलं होतं की त्या हिताला कुठेही बाधा येऊ नये म्हणून समर्थांनी राजकारण केलं होतं. अशा प्रकारे समर्थांची काही काही वाक्य आहेत. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, परंतु आधी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ संत का होते त्याच्यासाठी ही ओवी खूप महत्वाची आहे की भगवंताचे अधिष्ठान असायला पाहिजे. हे समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थांनी भक्ती मार्गच सांगितलेला आहे, पण त्या काळच्या परिस्थितीनुसार समर्थांनी सामर्थ्याचा पण उपयोग केलेला आहे. त्यामुळे रामदास स्वामी हे समर्थ होते. हा एक अतिशय महत्वाचा पैलू समर्थांच्या व्यक्तिमत्वाचा आहे. आणि समर्थांनी सगळं राजकारण जे केलंय ते धर्ममूलक राजकारण केलेलं आहे. धर्म म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठीच हे सगळं त्यांचं जे कार्य आहे ते केलेलं आहे. स्वतःसाठी काहीही कार्य समर्थांनी केलेलं आहे. निस्पृह होतं. म्हणून तर आपण म्हणतो शुका सारिके पूर्ण वैराग्य करते. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे जो श्लोक आपण म्हणतो ना तो त्याच्यासाठीच वैराग्य होते, निस्पृह होते, आत्मज्ञानी संत होते. त्यांनी भक्ती मार्गच वाढवलेला आहे, पण भक्ती मार्गाबरोबर त्यांना सामर्थ्य सुद्धा समाजाचं वाढवायचं होतं. हा खूप मोठा वेगळा पैलू समर्थांच्या व्यक्तिमत्वातला आहे ना. आपण समर्थांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. आता अष्टपैलू व्यक्तिमत्व काय तर अनेक क्षेत्रामध्ये कौशल्य असते. अष्टपैलू म्हणजे काय, वेगवेगळे आयाम असतात, डायमेन्शन्स ज्याला आपण मराठीत म्हणतो ना, वेगवेगळे डायमेन्शन्स असतात एखाद्या व्यक्तीचे. ते आयाम जे असतात बहुआयामी व्यक्तिमत्व असतं. पण नुसतं बहुआयामी नसतं तर त्या प्रत्येक त्या प्रत्येक कौशल्यामध्ये यश असतं. हे महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो अष्टपैलू व्यक्तिमत्व. आता समर्थांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे बहुआयामी ज्ञान होतं. काय होतं, प्रत्येक विषयाचं ज्ञान होतं.
समर्थांची मानस पूजा जर आपण म्हणजे अभ्यास करायचं ठरवलं तर समर्थांनी प्रपंच केला नाही आपल्यासारखा, पण त्या मानस पूजेमध्ये समर्थांनी इतक्या कोशिंबिरींची नावं सांगितलेली आहेत, इतक्या भाज्यांची नावं सांगितलेली आहेत, स्वयंपाकघरातली भांडी आपल्याला पण माहिती नाही, इतक्या भांड्यांची नावं आलेली आहेत. हे ज्ञान होतं त्यांच्याकडे. बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर चाफळचं श्रीराम मंदिर बांधलं तर ते त्यांनी सगळ्या शिष्यांच्या सहाय्याने ते बांधलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी कारखाना प्रकरण एक सांगितलंय, त्याच्यामध्ये विटा कशा तयार व्हायला पाहिजे, विटा किती भाजल्या पाहिजेत, विटांची लांबी रुंदी किती असायला पाहिजे, इतकं ज्ञान आहे कारखाना प्रकरण काढून टाकून. किंवा लिखाण कसं करायला पाहिजे, खूप खूप ज्ञान समर्थांकडे होतं. त्याच्यानंतर बाग प्रकरणांमध्ये इतक्या वनस्पतींची नावं समर्थांनी सांगितलेली आहेत, म्हणजे किती सूक्ष्म निरीक्षण समर्थांचं तीर्थाटनाच्या वेळेस होतं किंवा समर्थांना किती ज्ञान होतं. म्हणजे हे चारच गोष्टी घेतल्या तरी समर्थांचं म्हणजे असा भरपूर आहे, पण तो एक आयाम होता आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं कौशल्य म्हणजे ते प्रभुत्व होतं असं म्हणायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो की म्हणजे काय म्हणतात त्याला डायमेन्शन, अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणतो ना, ते होतं. आता एवढंच नाही तर समर्थांनी बांधकाम करताना फक्त ह्या विटांची नाही तर गवंडी पाहिजे, पाथरवट पाहिजे, त्यांची सुद्धा इतकी यादी दिलेली आहे. सिमेंट भरायचं तर ते सिमेंट कसं तयार करायचं ही पण यादी दिली आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान समर्थांना होतं. म्हणजे प्रपंचातलं ज्ञानही समर्थांना होतं आणि परमार्थ तर आत्मज्ञानीच होते. अशा प्रकारे त्यांचा व्यक्तिमत्वातला हा पैलू आहे की बहुआयामी ज्ञान होतं. त्याच्यानंतर विविध कौशल्यांचा विकास होता समर्थांमध्ये. म्हणजे कौशल्य म्हणजे काय, उत्तम घोडदौड समर्थ करू शकतो, नंतर तीर कांठा चालवू शकत होते. समर्थांच्या चरित्रातल्या गोष्टी पाहिल्या तर करेल की त्यांनी एक तीर मारला आणि घार पाडली, तो आहे. त्याच्यानंतर गलोलीने चिमण्या मारल्या, समर्थांच्या चरित्रातल्या गोष्टी पाहिल्या. उत्तम नेमबाजी होती समर्थांची आणि रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. त्यामुळे अतिशय समृद्ध अशी शरीर संपदा होती समर्थांकडे आणि त्यांच्या म्हणजे शरीर संपदा त्यांनी कमावलेली होती. 1200 सूर्यनमस्कार रोज घालायचे. म्हणजे काय, आपण 12 घालताना पण थकतो किती, मग शरीर संपदा आपल्याकडे कशी येणार किती. आणि शरीर व्यवस्थित असेल तर मन पण व्यवस्थित असेल. आपल्याला काही होत असेल तर बघा, म्हणजे शारीरिक हे दुखतंय ते दुखतंय तर आपलं कुठं मन लागत नाही. शरीर जर नीट असेल तर आपलं मन पण स्थिर होतं. ते योग आहे, शरीर आणि मन. म्हणून तर त्याला योग म्हणतात. 21 जून झाला ना तो योग दिन. योग दिन म्हणजे काय, सौरभ गोत्रा कोण करत असेल तर तो भरपूर लेक्चर देतो याच्यावर की शरीर आणि मनाचा काय संबंध आहे. ते समर्थांनी सगळ्या बलोपासना करून सगळ्या समाजाला दिलेलं होतं. आणि म्हणजे अशी विविध कौशल्य समर्थांच्या अंगी होती आणि त्याच्यामध्ये प्रभुत्व होते. त्यामुळे समर्थांचं हे व्यक्तिमत्वातला गुण आपण म्हणूया. नंतर सर्जनशीलता होती. सर्जनशीलता म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे आणि त्याची निर्मिती करणे. बरोबर आहे की नाही. समर्थांनी काय केलं, त्या काळचा समाज पाहिला, त्या काळची प्रजा पाहिली. प्रजेमध्ये भीती होती, शास्त्रधर्म मृत झालेला होता. हे ह्या समाजाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि त्या समाजाची जागृती केली, बलोपासना दिली. हनुमंतांची मारुतीची 13 स्तोत्र रचले आणि ती 13 स्तोत्र वाचताना पण इतकं म्हणजे काय विरल असं आपल्या अंगात येतो. वाचा तुम्ही एकदा 13च्या 13 स्तोत्र. आणि नंतर त्यांनी चाफळला जे श्रीरामांचं मंदिर स्थापन केलंय तिथं कार्यशाळाचं ठिकाण होतं समर्थांचं. अशा पद्धतीने समर्थांनी त्या वेळच्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं. ही सर्जनशीलता होती. आणि मग त्यांनी काय केलं, समाज परिवर्तन केलं, राष्ट्र निर्मितीसाठी समाजाला जागृत केलं, समाजाच्या उन्नतीसाठी आध्यात्मिक म्हणजे दोन्ही पद्धतीची उन्नती केली, प्रापंचिक आणि आध्यात्मिक सुद्धा.
आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी सगळं नियोजन केलेलं होतं. सर्जनशीलतेचा हा एक गुण आहे ना त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी इतकं साहित्य म्हणजे विपुल साहित्य आहे. म्हणजे आम्ही आता एक असा प्रोजेक्ट केलेला आहे की समर्थांचं अप्रकाशित साहित्यावर अभ्यासक्रम केलेला आहे 5 वर्षाचा, की जे लोकांना माहितीच नाही. इतकं विपुल साहित्य समर्थांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्या साहित्यामध्ये ते साहित्य पण तुम्ही वाचलं, समर्थांचं साहित्य सुद्धा असंच त्यांच्या ह्या ज्या राष्ट्र निर्मितीच्या कार्यासारखंच सगळं साहित्य सुद्धा निर्मिती आहे. म्हणजे समर्थांनी प्रपंच पण दासबोधामध्ये बघा ना, दासबोध जर आपण एक घेतला तर दासबोधामध्ये बद्धापासून सिद्धापर्यंत मार्गदर्शन, सगळ्या प्रकारचे शिष्य. म्हणजे दासबोधामध्ये सगळीकडे एक शिष्य आणि एक गुरु असा संवाद आहे. उपनिषदांमध्ये म्हणा, गीतेमध्ये म्हणा, पण दासबोधामध्ये एक सद्गुरू आणि अनेक शिष्य असा संवाद. बद्ध आणि सिद्धापर्यंत अनेक प्रश्न आहेत. काय नाही आहे त्या दासबोधात. एका दासबोधाचा अभ्यास अनेक जन्म पुरे आपल्याला करण्यासाठी. इतकं ते दासबोध मनाचे श्लोक, मनाला केलेलं मार्गदर्शन आहे. विनोबा भावेकर मनाच्या श्लोकांना मनोपनिषद म्हणतात. इतका दर्जा आहे त्या मनाच्या श्लोकांमध्ये, इतकं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हे सर्जनशीलताच आहे की नाही, की त्या काळाची गरज काय आहे हे ओळखून समर्थांनी त्या पद्धतीचं साहित्य निर्माण केलं. ही एक सर्जनशीलता, हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वातला गुण म्हणूयात आपल्या पुढे आहे. त्यानंतर त्यांनी समाज संघटना केली. म्हणजे त्यांनी व्यक्तिमत्व विकास केला अनेक लोकांचा. त्याच्यानंतर मठ स्थापन केले आणि अनेक ठिकाणी विखुरलेला समाज एकत्रित केला. कारण त्या आपण म्हटलं ना मगाशी, सगळी व्यक्ती समाज त्या मठांच्या महंतांच्या द्वारे एकत्र होला. आणि त्या महंतांचं पण कार्य फार मोठं आहे. आणि त्या महंतांनी सुद्धा समाज जागृतीचं, उद्धाराचं फार मोठं कार्य केलंय. समर्थांचे मठ आणि महंत याची यादी पहा, त्यातली नावं पहा, म्हणजे तुम्हाला आपोआप कळेल की समर्थांचे महंत समर्थांसारखेच होते. कारण सद्गुरू होते समर्थ. आणि सद्गुरूंचं काय महत्वाचं कार्य आहे की माझा शिष्य माझ्यासारखाच बनला पाहिजे. गुरूंचं नाही, गुरूंना शिष्य मोठा झाला की द्वेष होतो, मत्सर होतो, माझ्या पुढे गेला, माझ्या पुढे. सद्गुरूंना नाही, सद्गुरूंना आनंद होतो, माझा शिष्य माझ्यासारखाच व्हायला पाहिजे. हे कार्य सगळ्याच संतांनी केलेलं आहे. सद्गुरू आपण सगळ्याच संतांना म्हणतो ना, कारण संत हे चालतं बोलतं विद्यापीठ, परमेश्वराचं काय म्हणतात त्याला, साकार रूप आहे परब्रह्माचं. संत म्हणजे आपल्याला दिसतं ते सर्व रूपात, पण ते ऍक्च्युली म्हणजे त्यांचं अनुसंधान परब्रह्म तत्वाशी सतत असतं आणि ते साकार रूप आपल्याकडे असतं. अशा प्रकारे समर्थांनी काळाची गरज ओळखून समाज जागृतीचं खूप मोठं काम केलं. समाजाच्या उद्धाराचं खूप मोठं काम केलं. हा एक पैलू आहे. त्याच्यानंतर बलोपासना आपण पाहिली. कारण मगाशी मी जे म्हणलं की हनुमंताची उपासना करण्यासाठी शक्ती, युक्ती, भक्ती माझ्या लक्षात पण राहणार नाही म्हणून ही नावं वाचून दाखवते की हनुमंतांमध्ये काय गुण होते ते समर्थांमध्ये होते. नीती, मती, साहस, धैर्य, नम्रता, दक्षता, निष्ठा, श्रद्धा ह्या गुणांचा संगम हनुमंतामध्ये होता. आणि समर्थ रामाचे दास म्हणतात, हनुमंत रामाचे दास म्हणतात. म्हणजे हे सगळे गुण समर्थांच्या मध्ये होते. आणि आधी केले मग सांगितले, म्हणून त्यांनी सांगितलेला विचार समाजाला सुद्धा पटला आणि समाजाच्या उद्धाराचं खूप मोठं कार्य समर्थांनी केलं. अजून एक सांगता येईल की नेतृत्व गुण. म्हणजे समर्थांचा दासबोध म्हणतात. मॅनेजमेंट खूप अनेक देशांमध्ये मॅनेजमेंटसाठी अभ्यासाला ठेवलेला ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. आणि समर्थांच्या मध्ये नेतृत्व गुण होत आहेत. प्रभावी समाज नेते होते. कारण राष्ट्र प्रेरणेने ते काय म्हणतात, त्यांनी राष्ट्र प्रेरणा जागृत केलेली होती. समाजामध्ये असलेली भीती, निराशा, त्याच्यानंतर जो काही विस्कळीतपणा होता ती त्यांनी मोडून काढली होती. पण त्यावेळेसचा समाज जो आहे ना तो प्रारब्धावर अवलंबून राहिलेला होता. जाऊ दे आता आपल्या नशिबाला, आपण पण म्हणतो की नाही, आपण पण म्हणतो जाऊ दे आता काय, कारण आपण ठगतो. तसं नाही आहे. समर्थांचं सांगणं असं आहे की तुम्ही प्रारब्धावर कधी येता, जेव्हा तुमचे अचूक प्रयत्न होत नाहीत तेव्हा. हे समर्थांचं सांगणं आहे. मग समर्थांनी काय केलं होतं, यत्न तोच देव जाणावा असा म्हणून संपूर्ण प्रारब्धवाद निपटून काढला होता.
आणि त्यामुळे समर्थांच्या या विचाराचा पगडा, कारण लोक सुद्धा कंटाळलेली होती आणि त्या समाजाला एकत्रित करून समर्थांनी राष्ट्र प्रेरणेने त्या समाजाला जागृत केलेलं होतं. म्हणजे समर्थ अष्टावधानी होतेच आणि समर्थांचा महंत सुद्धा अष्टावधानी होता आणि समर्थांचा मठ हे शक्ती केंद्रच होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच्यावर नियंत्रण कुणाचं असायचं? समर्थांचं असायचं. काय दिशा होती त्या महंतांची, म्हणजे तसं कधीच महंत करणार नाही त्याला, म्हणूनच समर्थांनी त्यांना नेमलेलं होतं. पण समर्थ कधी पण त्या मठाला व्हिजिट द्यायचे, कधी पण. आणि काय चाललेलं आहे, म्हणजे वेण्णा स्वामींच्या मठामध्ये एकदा गेलेले होते, आहे का जाऊ माझा विषय संपवू द्या आता आधी. आणि समर्थांकडे संवाद कौशल्य खूप होतं. कारण काय आहे, त्यांनी सगळ्याच सांगतात तत्वज्ञान जे संस्कृत भाषेत होतं की नाही. नाथ महाराज तर म्हणतात ना, संस्कृत भाषा देवाची आणि प्राकृत भाषा काय चोराची एक काय, असं नाथ महाराज ठणकावून सांगतात. आणि म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे 21 समासीमध्ये की आज्य म्हणजे तूप. संस्कृतमध्ये तुपाला काय म्हणतात? आज्य म्हणतात. पण मग प्राकृतामध्ये तूप म्हणलं तर त्यातला गुणधर्म बदलतो की काय? भातावर घालताना ते तूपच असतं. म्हणून प्राकृतामध्ये समर्थांनी अतिशय कठीण असं तत्वज्ञान संवाद रूपाने, गुरुशिष्य संवाद रूपाने अतिशय सोप्या पद्धतीने समाजासमोर मांडलं आणि समाजाला योग्य ते मार्गदर्शन केलं. समर्थांकडे अजून एक गुण होता, परिस्थितीनुसार जुळवून घेणे. कारण आत्मज्ञानी संत होते, त्यांना भक्ती मार्गाचा प्रसार करायचा होता, पण त्यावेळची परिस्थिती काय होती, काळाची गरज समर्थांनी ओळखली. म्हणजे 21 समासीमध्ये समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मनुष्याला एकतर प्रपंच जमेल किंवा परमार्थ जमेल. पण जेव्हा त्यांनी तीर्थाटन केल्यावर ते म्हणजे असं सांगितलं तर अजून समाज मृतप्राय होईल. म्हणून त्यांनी काय केलं, प्रपंच आणि परमार्थ म्हणजे परिस्थितीनुसार त्यांनी जुळवून घेतलं. हा एक फार महत्वाचा पैलू समर्थांच्या व्यक्तिमत्वात होता. समर्थांकडे आत्मविश्वास होता, कार्यक्षमता तर अफाट होती, अफाट. आणि कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण नियोजनपूर्ण त्यांचं मार्गदर्शन होतं सगळ्या महत्वांना. आणि सातत्याने समर्थांचं सांगितलं की कर्तव्य करा तुम्ही नित्यनेमाने आणि सातत्याने कर्तव्य करा, हे सांगितलं होतं. अशा पद्धतीचे महंत हे समर्थ होते आणि महंतांचे आध्यात्मिक गुरु होते आणि ते एक उत्तम लोकशिक्षक होते, एक श्रेष्ठ समाज सुधारक होते आणि श्रेष्ठ साहित्य निर्मिती केलेले उत्तम असे संत होते. अशा या समर्थांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि माझं इथे थांबवते. जय जय रघुवीर समर्थ.